सगळ्यांचं काम सुरू आहे. पण भारतीय जनता पार्टीला या सगळ्या गोष्टींची कल्पना कधी आली? कारण एवढंच की टीसचा रिपोर्ट ज्याचं तुम्ही आता मगाशी उदाहरण दिलं, त्या उदाहरणादाखल मला सांगावं असं वाटतं की काल आम्ही देखील एक रिपोर्ट ज्या वेळेला दिलेला होता त्यात एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की जे बांगलादेशी आहेत किंवा रोहिंग्या आहेत त्यांच्याकडे असलेले वोटर कार्ड्स 70% जर त्यांच्याकडे वोटर कार्ड आलेले असतील तर हे वोटर कार्ड दिले कुणी? जर वोटर कार्ड त्यांच्याकडे मिळत असतील किंवा आधार कार्ड ते बनवून घेत असतील, कोणती यंत्रणा चुकीची आहे? कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं काही सुरू आहे? चांगला प्रश्न विचारला. म्हणून तर भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रभक्त विचारांची सत्ता आपल्या देशात, राज्यात, महापालिकेत असणं गरजेचं आहे. बरं. कारण का राष्ट्रत्वाबरोबर तडजोड न करणारे, जिहादला थारा न देणारे जेव्हा खुर्चीवर बसले असतील, तुम्ही 12 महिन्याच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा कारकीर्द तुम्ही फार जवळून, आता तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, संपादक आहात, तुम्ही बघा की ह्या 12 महिन्यामध्ये किती बांगलादेशी रोहिंगे मुसलमानांना परत त्यांच्या देशामध्ये पाठवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे मुळापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या पोलीस खातं असो की विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून ATS असो सगळ्या लोकांनी सुरू केलेलं आहे. ही सतर्कता, ही जागरूकता, ही तडजोड न करण्याची भूमिका आपल्या देशात, राज्यात, शहरात का आहे? कारण का हिंदुत्ववादी विचाराचे लोक आज सरकारमध्ये बसलेले आहेत, बरोबर, त्या खुर्चीवर बसलेले आहेत. उद्या अगर काँग्रेस सारखे लोकांचे विचार अगर खुर्चीवर बसले असते, मग काँग्रेस आणि पाकिस्तानच्या भाषेमध्ये आज काय फरक आहे तुम्ही सांगा? आज तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांचे इंटरव्ह्यू बघा हो, तुम्ही जे काँग्रेस पाकिस्तानवरून आलेली स्क्रिप्ट, पाकिस्तानवरून आलेला जाहीरनामा तेच काँग्रेस छापते, तेच हे जिहादी मानसिकतेच्या पक्ष छापतायत आणि आपल्या लोकांच्या समोर इलेक्शन लढवत आहेत. पण काँग्रेसही ते टीका करतेच ना की स्वतः पंतप्रधान पाकिस्तानमध्ये जातात आणि मैत्रीचा हात पुढे करतात. एक लक्षात घ्या, पंतप्रधान म्हणून ह्या सगळ्या आजूबाजूच्या राष्ट्रांबरोबर संबंध कसे ठेवायचे, आपल्या देशाला त्याचा फायदा कसा मिळवून द्यायचा, हा आपला परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. बरं, पण तडजोड तर होत नाही ना जी पहिली व्हायची. आज पहलगाम सारखा हल्ला झाला, उत्तर काँग्रेसचं सरकार असतं तर दिलं असतं, त्यांच्या अतिरेकीचे अड्डे उद्ध्वस्त केले असते. उलट आमच्या मनमोहन सिंगजी सारखे पंतप्रधान आपल्या देशाने पाहिलेले आहेत, जे बोलायला तयार नव्हते, पाकिस्तानच्या समोर झुकायचे, पाकिस्तानच्या बरोबर तडजोड करायचे. 26/11 सारखा हल्ला आपल्या मुंबईमध्ये झाला. विचारजी काय झालं? कुठे उत्तर देऊ शकलो आपण? निश्चितच नाही. कोणाला नीट करू शकलो? पण आजही उत्तर दिल्यानंतर समाधान का नाही? विरोधक थेटपणे ऑपरेशन सिंदूरवरती पण प्रश्न उपस्थित करतात. पाकिस्तानमध्ये खरोखर कारवाई झाली का किंवा आपलं सैन्य त्या ठिकाणी टिकलं का? हा कुणाचा मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न. हीच तर स्क्रिप्ट पाकिस्तानची आहे. जे पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये आपल्या भारताबद्दल बोललं जातं, पाकिस्तानमध्ये आपल्या विरोधात जी भूमिका घेतली जाते तशी ते तशी स्क्रिप्ट काँग्रेसवाले बोलतायत. बरं, तशी ते तशी स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंचे लोक बोलतायत. मुस्लिम लीग असो, PFI असो, ISI असो, जे पाकिस्तानमध्ये भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिका आहेत तशी ती तशी भाषा फक्त काँग्रेसवाले लोक का बोलतात तुम्ही सांगा? स्क्रिप्टमध्ये 19-20चा पण फरक नसतो. म्हणजे हे देशविरोधी जी ताकद आहेत, ज्यांना ह्या भारत देशाला, ज्याला या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे, गजवाय हिंदच्या अंतर्गत इस्लामिक राष्ट्र विशालजी बनवायचे आहे ना, त्याचे सगळे मुखवटे हे सगळे काँग्रेस आणि हे सगळे त्यांचे इंडिया अलायन्सचे लोक आहेत. आणि म्हणून ह्याच्याकडून सतर्क राहणं हीच तर भूमिका नरेंद्र मोदीजींच्या सरकारची आहे.